मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसी गायत्रीची सही घेण्यासाठी आता ऑफिसमध्ये आलेली असते। तिथे आल्यानंतर आता मस्त गायत्री अजूनही कामात आहे आणि नंतर तुला बोलवेल, तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते की तुम्ही इथे बसा थोडा वेळ। मानसी आता तिथे बसते। तेवढ्यातच ज्या सरांनी तिला जॉब ऑफर केलेली असते ते MD सर तेथे येतात आणि म्हणतात, मानसी सनस तूच आहेत ना, फिनिशिंग स्कूलची टॉपर? तेव्हा ती म्हणते, हो सर, मी तुम्हाला भेटायला येणार होते कारण बाबांनी त्या दिवशी तुमचा अपमान केला, पण माझ्या प्रेमापोटी ते बोलले होते, बाकी काही नाही। तेव्हा माझी काहीही हरकत नाही आहे, तुला गायत्रीला भेटायचं आहे ना, असं आता ते विचारतात। तेव्हा गायत्री तिथे आतमध्ये आहे असं ते म्हणतात। गायत्री फोनवर बोलत बोलत बाहेर आलेली असते आणि तेजस प्रभू तुमच्याकडे नोकरी मागायला आले होते का? तर ते माझे धीरच आहेत, परंतु मला काय वाटतं, त्यांना नोकरी देण्याबद्दल माझा काही प्रॉब्लेम नाही, परंतु मला असं वाटतं की जरा इलिजिबल कॅन्डिडेट घेतला तर तुमच्याच कंपनीला त्याचा फायदा होईल, असं म्हणून ती तेजसबद्दल आता चांगलंही बोलत नाही आणि वाईटही बोलत नाही। तेव्हा समोरच्या माणसांना समजतं की या तेजसबद्दल काहीतरी नक्की घोळ आहे, म्हणूनच ते तेजसला नोकरी देण्यासाठी नकार देतात। तर गायत्रीचा हा हेतू आता पूर्ण होतो की तेजसला नोकरी मिळणारच नाही। तेव्हा आता ते MD सर गायत्रीला लगेच बोलवतात आणि म्हणतात, बघ तुला भेटायला कोण आले, हे मानसी सनस। तेव्हा गायत्री आता ओळख दाखवत नाही। मग आता MD सर म्हणतात, ही फिनिशिंग कॉलेजची टॉपर मानसी सनस, तुला समजलं का आता? मग आता तरीही ती काहीच बोलत नाही। तेव्हा आता MD सर हे तेथून जातात। त्यावेळी आता गायत्रीला आठवतं की कशा प्रकारे मी तो ग्लास उचलला होता, आजपर्यंत मी टॉपर होते, परंतु या मुलीच्या मूर्खपणामुळे माझा रेकॉर्ड हिने मोडला। त्यामुळे गायत्रीला आता खूपच राग आलेला असतो। तेव्हा ती रागातच आता केबिनमध्ये येते। तेथे आल्यानंतर ती मानसीला विचारते, तुला चहा हवा आहे का? तेव्हा मानसी म्हणते, नको। मग आता मला हवा आहे असं म्हणून ती लगेच वेटरला कॉल करून चहा घेऊन येण्यासाठी सांगते। तर मानसी म्हणते, मला तुमची सही हवी आहे। तेव्हा आता मी सही करणार नाही, तुला म्हटलं ना एकदा, असं आता गायत्री म्हणते। त्यावेळी मानसी म्हणते, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, प्लीज तुम्ही करा ना एकदा साईन। त्यावेळी गायत्री नकारच देते। तेवढ्यातच चहा घेऊन वेटर तेथे येतो। तर तेव्हा तो वेटर तेथे आल्यानंतर मानसी म्हणते, या सर्टिफिकेटवर तुमची सही हवी आहे। मग आता गायत्री म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना की माझी सही मिळूच शकत नाही, असं म्हणून ती आता चहाचा जो तिच्या हातात कप असतो त्या कपातील चहा त्या सर्टिफिकेटवर सांडवणार असते। तेवढ्यातच आता मानसी पुढे हात धरते, म्हणून तिच्या हातावरच तो चहा सांडतो। तर सर्टिफिकेट ती गायत्रीपासून वाचवते। तिच्या हातावर जो चहा असतो त्यामुळे तिला खूप भाजतं। तर आता तिला खूप कसं तरी होऊ लागतं, पण गायत्री म्हणते, अशीच होरपळून निघशील तू, पण तुला सही मिळणार नाही। आता मानसीला खूप वाईट वाटतं। तर दुसऱ्यांदा पुन्हा ती एकदा रिक्वेस्ट करते, तरीही आता गायत्री सही द्यायला तयार नसते। तर मानसी तशीच आता मागे फिरते। त्यानंतर मानसी घरी येते। तेव्हा गायत्री मॅमने साईन का नाही दिली असं तिच्या मैत्रिणी विचारतात। तेव्हा आता मला त्यांच्यासारखं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचंय, तरच त्या साईन देणार असं म्हणाल्या। आणि खरंच मी बाबांशी बोलणार आहे, कारण मला इंटर्नशिपसुद्धा करायची, उद्या सकाळीच मी बोलून घेते, असं मानसी म्हणते। तर दुसऱ्या दिवशी तात्या आता बाहेर फरशी बसवत असतात। तेवढ्यातच छायाचा नवरा आणि छाया तेथे येतात। तर जो छायाचा नवरा असतो तो आता त्या फरशीवरच उभा राहतो आणि म्हणतो की, काय तात्यासाहेब, जर गायत्री वहिनी आल्या ना तर तुम्हाला खूप बोलतील, अजूनही तुमची फरशी लावून झाली नाही। तर आता ते जे सिमेंट असतं ते सिमेंट सगळं त्या फरशीवर तो ओतून देतो आणि म्हणतो की, आता बसा फरशी लावत, असं म्हणून तो तात्यांना खूप त्रास देतो। तेवढ्यातच तेजस आणि आभा तेथे येतात। तेथे आल्यानंतर आता ते त्या दोघांना पाहून तो छायाचा नवरा लगेच तेथून पळून जातो। मग आता तुम्हाला एवढा खोकला येतोय तरी तुम्ही ही फरशी का लावताय, ते एवढं महत्त्वाचं आहे का, असं तेजस विचारतो। त्यावेळी हे महत्त्वाचं काम आहे असं गायत्रीने सांगितलेल्या आदेशावरून ते घाबरतात आणि म्हणतात की हे करायलाच हवं। तेवढ्यातच गायत्री तेथे येते। तर आता तात्यांना खूपच खोकला येत असतो। त्यावेळी तात्यांच्या गोळ्या संपल्याचं आता आभा सांगते। मग आता गायत्री तिथे येते आणि म्हणते, तात्यांना काहीच झालेलं नाही आहे, तात्या उठा बरं। मग आता तात्या उठतात। तर गायत्री म्हणते, बसा बरं। मग तात्या बसतात। तेव्हा तिच्या इशाऱ्यावर आता घरातील सर्वच जण नाचत असतात। हे गायत्रीला बरोबर माहीत असतं, पण तेजस आता खूप गायत्रीकडे रागात पाहतो।
तर आता दुसरीकडे मानसी संपतरावांना म्हणते की बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावेळी आता ते म्हणतात हो बोल ना बाळा. संपतरावांना एक फोन येतो, तेव्हा तो फोन आता संपतराव म्हणतात बाळा हा फोन घेणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हणून ते बाहेर जातात आणि म्हणतात की तुम्हाला हार्ड कॅश दिली होती, लवकरात लवकर त्या गाडीची डिलिव्हरी पाठवा. आता मानसीचं ते बोलणं अपूर्णच राहतं. तर इकडे आता गायत्री सर्वांवर खूपच अरेरावी करत असते. आभा म्हणते अगोदर तात्यांची औषधं आपण घेऊन येऊ, मला फी नाही भरायची. तेव्हा मुलीच्या शिक्षणावर उगीच गधा यायला नको म्हणून तात्या म्हणतात नाही अगोदर तिचं शिक्षण होऊ देत. आता त्यांच्यामध्ये स्तुतुमैम चालू होते. तेव्हा आता लगेच पैशांचा बंडल गायत्री पर्समधून काढते आणि म्हणते की आता कुणाला पैसे हवेत ते घ्या, एकच ऑप्शन निवडता येईल. तेव्हा सुमन म्हणते सुनबाई असा ऑप्शन देऊ नकोस ना गं, अगं खूप पैसे लागतात गं. मग आता ती म्हणते मी काय करू, मी एकटीच कमवती आहे या घरात आणि तुमचा मुलगा फक्त 15,000 रुपये कमवतो असं म्हणून ती खूपच तोरा दाखवत असते आणि गोल गोल पैसे घेऊन फिरते. तेव्हा सूरज देखील तिच्याबरोबरच आता 50 रुपये घेण्यासाठी फिरत असतो. तेव्हा सर्वांनाच आता खूप वाईट वाटतं कारण त्याला 50 रुपयाची दारू प्यायची असते. काही वेळानंतर आता तेजसला या सर्व गोष्टींचा खूप राग येतो. तर गायत्रीच्या हातात असणारे सर्व शॉपिंग तो खाली टाकून देतो आणि म्हणतो ह्या 15-15 हजाराची कपडे त्याचबरोबर 5-5 हजाराच्या चपला, हे एवढं सामान तुमचं असतं तेव्हा खर्च होत नाही का. तेव्हा ती म्हणते तेजस जरा नीट, कारण मी कमवते, मी खर्च कुठे करायचे ना ते मी माझं पाहिल, तू नकोस सांगू मला खर्च कसे करायचे आणि कसे नाही, फुटकी दमडीही मिळणार नाही. तेव्हा तेजस म्हणतो तात्यांच्या गोळ्या त्याचबरोबर आभाच्या शिक्षणाचा खर्च मी करेन असं म्हणून तो आता तेथून जातो. गायत्री म्हणते की तात्या अगोदर ती फरशी नीट लावा. तेव्हा ठीक आहे असं तात्या म्हणतात, कामाला लागतात. तेव्हा दिनेश म्हणजे गायत्रीचा नवरा हा तात्यांना मदत करू लागतो. तेव्हा दिनेश लवकर ये रूममध्ये असं म्हणून गायत्री त्याला लगेच रूममध्ये बोलवतात. दुसरीकडे संपतराव हे रूममध्ये येतात आणि म्हणतात की आज मी सगळे दागिने काढून ठेवले आहेत. ह्या दोन्हीही मुली त्याचबरोबर तिच्या मैत्रिणी आणि माझी बायको कशी चमचम करायला पाहिजे, अशा पिवळ्या पिवळ्या दिसायला पाहिजे, सर्व गावाला समजू दे ना, संपतराव काही कमी नाही. हे आता मानसीची आई येते आणि विचारते हे कशाला काढलं. त्यावेळी आता संपतराव म्हणतात हे सगळं घालायचं आणि मिरवायचं. तेवढ्यातच तेथे आता मानसी देखील येते. तेव्हा मानसी म्हणते तुम्ही हा अगोदर कुर्ता घाला, मी तुमच्यासाठी हा कुर्ता नवीन आणलाय, कारण माझे बाबा आहे हे समजायला हवं ना. मग आता संपतराव म्हणतात मगाशी हे चित्र तू माझ्या कुर्त्यावर काढत होती हेच ना. तेव्हा आता मानसी म्हणते हो. संपतराव म्हणतात तुझ्या त्या दोन्हीही मैत्रिणींना सुद्धा 2-2 दागिने घालायला दे, सर्व कुटुंब कसं असं पिवळं पिवळं दिसलं पाहिजे. तेव्हा मानसी म्हणते नको बाबा मला नाही आवडत हे काही. त्यावेळी आता ती इंटर्नशिपचा विषय काढणार असते. तेवढ्यातच हॉर्नचा आवाज येतो. तर संपतराव म्हणतात की बाहेर बघ मानसी कोण आले बरं. मग आता मानसी म्हणते मी नाही पाहत. निधी तू जातेस का गं. तेव्हा निधी म्हणते नाही मी नाही जाणार. मग आता तुम्ही दागिन्यांपेक्षा आईला हा गजरा दिला तर तिला खूप छान वाटेल असं मानसी म्हणते. तेव्हा संपतराव आता गजरा मानसीकडून घेतात. तर मानसी आता बाहेर जाते. वजन तेथून गेल्यानंतर आता संपतराव हे मानसीच्या आईच्या केसांमध्ये तो गजरा मारतात. तेव्हा त्या देखील खुश होतात. मग आता इकडे नवी कोरी गाडी पाहून मानसी थक्कच होऊन जाते आणि म्हणते की बाबा लवकर या बाहेर. तेव्हा तो ड्रायव्हर गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो मिस मानसी सनस ही तुमच्यासाठी नवीन गाडी आहे. तेव्हा हे ऐकताच मानसी पुन्हा एकदा बाबांना आवाज देते. मग आता संपतराव बाहेर येतात. तेव्हा मानसी म्हणते एवढी महागाची गाडी कशाला. त्यावेळी आता संपतराव म्हणतात माझ्या म्हणून पहिला नंबर काढला आहे म्हणून. तर निधी आता त्या गाडीकडे पाहतच राहते आणि म्हणते की बाबा अहो आता अशी गाडी मिळवण्यासाठी मला पहिला नंबर काढावा लागेल का. मग आता संपतराव म्हणतात हो पहिला नंबर काढला तर मी गाड्यांच्या अशा रांगाच्या रांगा. तर आता मानसीला ते म्हणतात की तू लवकरात लवकर गाडीत बस आणि मला गावाला आता दाखवायचं आहे माझ्या मुलीचा पहिला नंबर आलेला असून तिला तिच्या बापाने नवी कोरी गाडी घेतली आहे. त्यावेळी मानसी म्हणते नको तुम्ही फेटा घाला, मला तुमच्याबरोबरच गावात जायचंय, तुम्ही अगोदर ड्रायव्हर सीटवर बसा आणि तुम्ही गाडी चालवा. तेव्हा ठीक आहे असं संपतराव म्हणतात. तिची इच्छा पूर्ण करत आता ते लगेच मानसीला घेऊन जातात. मानसी खूपच खुश असते. तर मागे आता सर्वजणी बसलेले असतात.
सर्वजण आता त्या गाडीकडे पाहत असतात तेव्हा मंदिराचा रस्ता तर दुसरीकडून आहे, जीर्णोद्धार आहे ना, आज आपल्याला मंदिराकडे जायचंय ना असं मानसी म्हणते. त्यावेळी आता संपतराव दुसऱ्याच दिशेने गाडी घेतात. समोरून एक गाडीवाला येतो. तर आता त्या दोघांच्या गाडीची धडक होणार असते तर पुढे अण्णा असतो. अण्णाची मुलगी म्हणते बाबा अजिबात गाडी मागे घ्यायची नाही. तर मानसी म्हणते बाबा प्लीज तुम्ही गाडी मागे घ्या, आपण मंदिरात चाललो आहे ना जीर्णोद्धारासाठी, आज चांगला दिवस आहे. त्यावेळी संपतराव म्हणतात नाही, तो गाडी मागे घेईल. तर आता त्या दोघांची चांगलीच खुन्नस असते. दुसरीकडे आता तेजस हा इकडे पारगावला यायला निघालेला असतो. तो म्हणतो संपतराव मी येतोय, आता तात्यांची औषधं आणि आभाची फी मला भरायचीच आहे. तर इकडे आता संपतराव आणि अण्णा दोघेही ऐकायला तयार नसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंदिरामध्ये संपतरावांना आरती देत नाही, कारण त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याकडे असं काही नसतं म्हणून. त्यावेळी आता अण्णा आणि संपतराव हे दोघेही तेथे मंदिरातच खूप भांडणं करतात. त्यानंतर आता संपतराव शपथ घेतात की हे देवा, मला सर्व गाव म्हणतंय की तुझ्या वडीलधाऱ्यांचा तपास नाही म्हटल्यावर तुमच्या मुलींची लग्न होणार नाही, पण मी आज तुम्हाला शब्द देतोय की माझ्या मुलींसाठी मी अशी स्थळं शोधेन ना की अख्खं गाव बघत राहील. असं म्हणून ते आता जोरात शंख वाजवतात. तेवढ्यातच तेजस तेथे येतो. मनातल्या मनात विचार करतो की 2 लाखांचा मासा गळाला लागला. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.